प्रवृत्ती होत आहे. हाताची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ पण शिथिल, मान सरळ, डोळे अलगद बंद. ओंकार सुरू करत आहोत. वंदना. ओम संगजत्वं संवदत्वं संवो मनसि जानता देवा भागं यथा पूर्वे संजानना उपासते संजानना उपासते. सावकाश दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घसरण करायचं आहे आणि अलगद आपल्यावर डोळ्यावर ठेवत डोळ्याला प्रकाशाची जागे करून ते डोळे उघडायचे आहेत. आता आपण ध्यानात्मक आसन सोडून पहिले दंडासनात येणार आहोत. डावा पाय समोर, उजवा पाय समोर. आता आपल्याला दंड स्थितीमध्ये जायचं आहे. त्यासाठी डावा पाय शिराजवळ, उजवा पाय शिराजवळ, सांध्यावर दंड स्थिती. आता दंड स्थितीमध्ये आता आपण योगासन पूर्वक हालचालीला सुरुवात करणार आहे. त्यामध्ये पहिले आपण मानेच्या हालचालीपासून सुरुवात करणार आहे. त्यासाठी पहिले आपले दोन्ही हात कमरेवर घ्यायचे आहेत. बोटे पुढच्या दिशेला, अंगठा मागच्या बाजूला, मान सरळ आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत. श्वास सोडत अनुवटी छातीला लावायचे. सावकाश श्वास घेत, सावकाश सरळ, श्वास सोडत मागच्या बाजूला, पुन्हा श्वास घेत सावकाश सरळ, पुन्हा एक आवर्तन श्वास सोडत मान खाली, श्वास घेत मान सरळ, श्वास सोडत मान मागे, श्वास घेत सरळ व्हायचा आहे. आता आपल्याला डावा कान डाव्या खांद्याला लावायचा आहे. त्यासाठी उजवा खांदा उचलण्याची प्रवृत्ती होऊ द्यायची नाही. श्वास सोडत सावकाश डावा कान डाव्या खांद्याला लावायचा आहे. व्हेरी गुड. पुन्हा श्वास घेत सरळ, उजव्या बाजूने श्वास घेत सरळ, डाव्या बाजूने श्वास घेत सरळ, पुन्हा एकदा उजव्या बाजूने श्वास घेत सरळ थांबायचं आहे. आता यातच पुढे आपल्याला दत्तमुखी मुद्रा करायची आहे. म्हणजे आपल्याला मान मागे फिरवायची आहे. डाव्या बाजूने पहिले सुरुवात करणार आहोत. डाव्या बाजूने मान सावकाश मागे, जास्तीत जास्त मागे येऊन आपल्याला भिंत करायचा प्रयत्न करायचा. काही सेकंद थांबून पुन्हा श्वास घेत सावकाश सरळ. आता उजव्या बाजूने मान आपल्याला जास्तीत जास्त मागे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत मान सरळ. आता ही कृती आपल्याला पुन्हा एकदा करायची आहे. श्वास सोडत डाव्या बाजूने मागे, पुन्हा श्वास घेत सरळ, उजव्या बाजूने श्वास घेत सरळ. आता आपल्याला पुढची हालचाल करायची आहे. चक्र करायचं आहे, मानेचं चक्र. यामध्ये ज्यांना सर्वाइकलचा जास्तीचा त्रास असेल त्यांनी शक्यतो
पुढे येण्याची कृती करायची नाही, फक्त अर्धी उजवी डाव्या बाजूपासूनच रिव्हर्स व्हायची, पुढे खाली मान वाकवायची नाही. आता आपण सुरुवात करत आहोत. पहिले अंगठी छातीला लावा, डाव्या बाजूला मान जास्तीत जास्त मागे न्यायचा प्रयत्न करा, मान जास्तीत जास्त मागे, उजव्या बाजूने सावकाश पुढे. तिथे आल्यानंतर रिव्हर्स, तिथे आल्यानंतर अँटी क्लॉकवाईज लगेच उजव्या बाजूने मागे सावकाश करायची आहे कृती, डाव्या बाजूने पुढे. एक आवर्तन झालेले, पुन्हा एक आवर्तन करायचं आपल्याला. मान पहिले अंगठी छातीला लावा, आता डाव्या बाजूने मागे, उजव्या बाजूने पुढे, रिव्हर्स, उजव्या बाजूने मागे, डाव्या बाजूने पुढे. श्वास घेत मान सरळ, हात खाली. ह्या झाल्या आता मानेच्या हालचाली. आता पुढे आपल्याला स्कंद संचालन करायचे आहे, म्हणजे आपल्या दोन्ही खांद्याला आपल्याला हालचाली करायच्या आहे. त्यासाठी पहिले आपले दोन्ही हात शरीराजवळ आहेत. आता श्वास घेत हाताचे तळवे छताच्या दिशेने करत सावकाश, अगदी सावकाश वरती न्यायचे आहे आणि दोन्ही हात समांतर लागतील. कानाला लागलेले आपले दंड कानाला लागलेले. काही सेकंद थांबायचं, पुन्हा श्वास सोडत आपले तळवे जमिनीच्या दिशेने करत खाली आणायचे, अगदी सावकाश आणायचे, घाई करायची नाही. प्रत्येक कृती ही अगदी सावकाश करायची, याच्यामध्ये कुठेही धक्का द्यायचा नाही. पुन्हा एकदा आपण ही कृती करणार आहोत, अगदी सावकाश. तळवे वरच्या दिशेला करत दोन्ही हात समांतर, काही सेकंद थांबायचं आहे, पुन्हा श्वास सोडत सावकाश दोन्ही हात जागे. आता पुढील हालचाल आहे स्कंद संचालन प्रकार 2. त्यामध्ये पहिले आपले दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत, हात कोपऱ्यात वाकवत आपले तळवे बोटे आपल्या खांद्यावर घ्यायचे आहेत. त्यानंतर आपले दोन्ही कोपर जुळून घ्यायचे आहेत आणि आता श्वास घेत दोन्ही कोपर वरच्या दिशेला, श्वास सोडत सावकाश खाली समोर. आता रिव्हर्स, पुन्हा श्वास सोडत मागे समोर. पुन्हा एक कृती, श्वास घेत वर सावकाश समोर, रिव्हर्स. थांबायचं आहे, दोन्ही हात सरळ, दोन्ही हात जागे. या कृत्या करताना अगदी सावकाश करायचे आहे, घाई कुठेही करायची नाही. आता पुढील हालचाल आहे आपली मेरुदंड संचालन. यामध्ये पहिले आपले दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ करायचे आहे, एका लाईन मध्ये येतील याची काळजी घ्यायची. बघा, हे दोन्ही हात एकदम लाईन मध्ये सरळ आहेत. आता श्वास सोडत डाव्या बाजूने आपल्याला पहिले मागे जायचं आहे, डाव्या बाजूने जास्तीत जास्त मागे, उजवा हात डाव्या खांद्यावर लावायचा प्रयत्न. व्हेरी गुड. बघा, हात आपला हात खांद्याच्या लाईन मध्येच राहायला पाहिजे. इथे आपल्याला हात खाली जाण्याची प्रवृत्ती होते, ती होऊ द्यायची नाही. शक्यतो याच लाईन मध्ये ठेवायचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेत सावकाश सरळ, दोन्ही हात खांद्याच्या लाईन मध्येच आहे. आता ही कृती उजव्या बाजूने, श्वास सोडत उजवा हात जास्तीत जास्त मागे, नजर आपल्या उजव्या हाताच्या बोटाकडे पाहिजे. काही सेकंद थांबून पुन्हा श्वास घेत सावकाश सरळ व्हायचा आहे, अगदी सावकाश. व्हेरी गुड. एक आवर्तन पुन्हा करायचं आहे. श्वास सोडत डाव्या बाजूने मागे, उजवा हात डाव्या खांद्यावर. व्हेरी गुड. काही सेकंद थांबून पुन्हा सावकाश सरळ व्हायचं आहे. व्हेरी गुड. आता उजव्या बाजूने एकदा हात खांद्याच्या लाईन मध्ये ठेवायचा प्रयत्न करा. श्वास घेत सावकाश सरळ, दोन्ही हात जागे. आता पुढील हालचाल आहे जाणू संचालन. गुडघ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी हालचाल आहे, ती आता आपण करणार आहे. त्यासाठी पहिले आपले दोन्ही हात समोर घ्यायचे आहे, हाताचे तळवे जमिनीच्या दिशेला करायचे आहे, दोन्ही पाय थोडासा अंतर ठेवायचा आहे, हात सरळ. पाय आपले खांद्याच्या लाईन मध्येच राहतील, त्याच्यापेक्षा जास्त बाहेर जाणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. श्वास घ्या आणि श्वास सोडत सावकाश गुडघ्यातून वाकत आपल्याला खाली यायचं आहे. व्हेरी गुड. अगदी सावकाश सावकाश यायचं आहे. व्हेरी गुड. इथे आल्यानंतर काही सेकंद थांबायचं आहे, पुन्हा श्वास घेत सावकाश सरळ, पुन्हा एकदा यावर्तन करायचं आहे. श्वास सोडत सावकाश खाली. व्हेरी गुड. काही सेकंद थांबायचं आहे,
पुन्हा श्वास घेत सावकाश सरळ, श्वास सोडत हात खाली. आता आपले हे झालेलं आहे योगासन पूर्व हालचाल. आता आपण सुरुवात करणार आहोत दंडस्थितीपासून. त्यामध्ये पहिले आपण ताडासन करणार आहे. सर्वजण आता दंडस्थितीमध्ये स्थिर राहा. दोन्ही पाय जुळलेलेच आहे, जवळच आहे. दोन्ही हात शेजाजवळ आहे, मान सरळ आहे. ताडासनासाठी पहिले आपले दोन्ही हात समोर घ्यायचे आहे. दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंफवायची आहे. हाताचे तळवे उलटे करत छताच्या दिशेने आपल्याला हात द्यायचे आहे. श्वास सोडा आणि श्वास घेत पूर्ण सर्व शरीर वरच्या दिशेला खेचून घ्यायचा आहे. टाचा वरती उचलायचा आहे. श्वास सोडत सावकाश टाचा खाली. पुन्हा एकदा श्वास घेत टाचा वर पूर्ण शरीर वरच्या दिशेला खेचून घ्या. श्वास सोडत टाचा खाली. आणखी श्वास सोडत आपले दोन्ही हात समोर, हात जागेवर. हे झालं ताडासन. आता एक लांब श्वास घ्या, श्वास सोडा. पुढील आसन आपण करणार आहोत वृक्षासन. एक पाद वृक्षासन. तुलनात्मक आसन आहे, त्यामुळे काळजीपूर्वक करायचं आहे. ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी थोडा भिंतीचा आधार घेतला तरी चालेल. यामध्ये दंडस्थितीमध्ये सर्वजण स्थिर आहात. आता आपण करणार आहोत वृक्षासन. त्यासाठी पहिले आता आपला डावा पाय उचलून उजव्या मांडीवर अगदी वरच्या भागाला ठेवायचा आहे. व्हेरी गुड. नंतर श्वास घेत दोन्ही हात बाजूने वरती करत हाताची नमस्कार स्थिती. व्हेरी गुड. हाताची नमस्कार स्थिती बघा कशी आहे, दंड कानाला लागली आहे. व्हेरी गुड. यामध्ये आपल्याला तोल सांभाळण्यासाठी एका समोर किंवा खाली एका बिंदूवर लक्ष केंद्रित करा, जेणेकरून तुम्हाला तोल सांभाळायला मदत होईल. तुलनात्मक आसन आहे, तुमची एकाग्रता वाढवणारं आसन आहे. सर्वांनी आता 15 ते 20 सेकंदापर्यंत हे आसन करण्याचा प्रयत्न करा. छान अशी स्थिती घेतलेली आहे बघा. अजून काही सेकंद आपण या आसनामध्ये स्थिर राहणार आहोत. सावधान. आसन स्थिती सोडायची आहे. पहिले श्वास सोडत आपले हात खाली घ्या. नंतर आणखी श्वास सोडत आपला पाय जमिनीवर. आता हे आसन आपण डाव्या बाजूने केलेलं आहे. आता हेच आसन आपण उजव्या बाजूने पण करणार आहे. त्यासाठी आता श्वास घेत उजवा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या मांडीच्या अगदी वरच्या भागाला ठेवायचा आहे. व्हेरी गुड. नंतर श्वास घेत आपले दोन्ही हात बाजूने सावकाश वरती हाताची नमस्कार स्थिती. नंतर समोर एका बिंदूवर केंद्रित करा, जेणेकरून तुम्हाला तोल सांभाळायला मदत होईल. छान अशी स्थिती घेतलेली आहे. मुलांसाठी एकाग्रता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं आसन आहे वृक्षासन. साधारण सुरुवातीला आपण हे 15 ते 30 सेकंदापर्यंत प्रयत्न करायचे. नंतर तुम्ही हळूहळू सरावाने हा कालावधी 1 मिनिटापासून तर 3 मिनिटापर्यंत करू शकता. बघा दोन्ही पाय अगदी खालचा पाय सरळ आहे आणि या पाय हा अगदी वरच्या मांड्याच्या अगदी वरच्या भागाला लावलेला आहे, जेणेकरून तुम्हाला सपोर्ट चांगला भेटेल. सावधान. आसन स्थिती सोडायची आहे. श्वास सोडत सावकाश पहिले हात खाली, त्यानंतर उजवा पाय जागेवर. एक लांब श्वास घ्या, श्वास सोडा. बघा आता आपण आसन करणार आहे पुढचं अर्ध चक्रासन. हे पण तुलनात्मक आसन आहे. डोळे उघडे ठेवूनच हे आसन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपला बॅलन्स सांभाळता येईल. दंडस्थितीमध्ये आपले दोन्ही पाय जवळ आहे. यामध्ये पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. एक 5 इंच ते 7 इंच पर्यंत अंतर घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला मागे आपला शरीर कमरेपासून वरचा भाग मागे नेताना आपल्याला तोल सांभाळता आला पाहिजे. दोन्ही हात कमरेवर घ्यायचे आहे. श्वास घ्या आणि श्वास सोडत कमरेपासून वरचा भाग हळूहळू मागच्या दिशेला घेऊन जा. व्हेरी गुड. मान अशी मागे बिलकुल ढिली सोडून द्यायची आहे. बघा व्हेरी गुड, व्हेरी गुड. साधारण 15 ते 20 सेकंद या आसनामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य होईल त्यांनी, ज्यांना त्रास होत असेल त्यांनी अलीकडच्या अवस्थेमध्ये राहिलं तरी चालेल. बघा ह्या आसनामध्ये तुमच्या कमरेला आणि पाठीला मानेला चांगला वाक आलेला आहे मागच्या दिशेला, त्यामुळे कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी यावर अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. पुढच्या बाजूने तुमच्या छातीवर आणि पोटावर ताण आलेला आहे.
श्वास घेत असं स्थिती सोडायची आहे. श्वास घेत सावकाश सरळ, मान सरळ, हात जागेवर. पुढील आसनात आपल्याला करायचं आहे त्रिकोणासन. त्यासाठी आता सर्वजण तयार व्हायचं आहे. एक लांब श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. त्रिकोणासन. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. व्हेरी गुड. दोन्ही पाय एका लाईन मध्ये आहे. श्वास घेत आता दोन्ही हात आपल्याला खांद्याच्या रेषेमध्ये सरळ करायचे आहे. त्यानंतर आपल्याला डावा पाय डाव्या पायाचा चवडा डाव्या बाजूला फिरून घ्या. व्हेरी गुड. आता श्वास सोडत आपल्याला कमरेतून पुढे वाकायचं आहे आणि आपला डावा हात डाव्या पायाच्या चवड्याजवळ ठेवत उजवा हात आपल्याला छताच्या दिशेने सरळ, नंतर आपली उजव्या हाताच्या बोटाकडे स्थिर. असं स्थिती पूर्ण संत श्वसन. हे पण असं साधारण 15 ते 30 सेकंदापर्यंत आपल्याला टिकवायचे आहे. बघा यामध्ये दोन्ही पाय बिलकुल गुडघ्यात सरळ आहे, कुठेही बेंड झालेला नाहीये. आपल्याला पुढे वाकण्याची प्रवृत्ती होते ती बी शक्यतो होऊ द्यायची नाही. आपलं शरीर आणि पाय एका लाईन मध्ये राहतील याची काळजी घ्यायची आहे. यामध्ये बाजूच्या स्नायूंवर चांगले ताण आलेले आहे, एका बाजूने दाब आलेला आहे, त्यामुळे तेथील अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. छान अशी स्थिती घेतलेली आहे बघा. सावधान असं स्थिती सोडायची आहे. श्वास घेत सावकाश कमरेतून सरळ, दोनला आपला पायाचा चवडा धरून घ्या. सावकाश आपले हात खाली आणि दोन्ही पाय जवळ. बघा या असताना आपल्याला बाजूच्या स्नायूवर चांगला ताण आलेला, दाब आलेला होता, त्यामुळे थोडा शरीरावर थकवा आलेला आहे. त्यासाठी एक लांब श्वास घ्या, श्वास सोडा. आता ही कृती आपण दुसऱ्या बाजूने करणार आहे. त्यासाठी पुन्हा आपल्या दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पाय गुडघ्यात बिलकुल सरळ आहे. श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या लाईन मध्ये सरळ. आता उजवा पाय उजव्या बाजूला फिरून घ्यायचा आहे. श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचा आहे. उजवा हात उजव्या पायाच्या चवड्याजवळ, डावा हात बिलकुल आपल्या डोक्याच्या लाईन मध्ये सरळ आहे. नंतर आपली डाव्या हाताच्या बोटाकडे स्थिर. छान अशी स्थिती घेतलेली आहे बघा. तोल सांभाळत आसन करायचं. यामध्ये पण आपल्याला तोल जाण्याची शक्यता आहे. साधारण 15 ते 30 सेकंद आपल्याला या आसनामध्ये स्थिर थांबायचं आहे. संत श्वसन चालू ठेवायचं आहे. यामध्ये श्वास रोखून ठेवायचा नाही. कुठलंही आसन घेतल्यानंतर आपल्याला संत श्वसन चालू ठेवायचं. सावधान असं स्थिती सोडणार आहोत. एक श्वास घेत सावकाश कमरेतून सरळ, आपल्या पायाचा चवडा फिरून घ्या. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय जवळ. एक लांब श्वास घ्या, श्वास सोडा. हे झाले आपले दंड स्थितीमधील आसन. आता आपल्याला दंडासन म्हणजे बैठक स्थितीमध्ये जायचं आहे. त्यासाठी पहिले आपल्याला आपल्या दोन्ही पायाच्या चवड्यांवर यायचं आहे. सावकाश दोन्ही हात बाजूला जमिनीवर टेकत, डावा पाय पुढे, उजवा पाय पुढे. दंडासन. दोन्ही हात कमरेजवळ, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आता या स्थितीमध्ये आपण करणार आहोत भद्रासन. त्यासाठी पहिले आपले दोन्ही पाय गुडघ्यात वाकून आपल्या शरीराजवळ घ्यायचे आहे. दोन्ही पायाचे चवडे आपले एकमेकांना लावायचे आहे. भद्रासन. गुडघ्यात वाकून पाय जवळ घेतो. आता दोन्ही पायाचे चवडे या पद्धतीने आपल्याला एकमेकांना जुळवून घ्यायचे आहे आणि दोन्ही हाताची जाळी करून आपल्याला दोन्ही पायाचे चवडे पकडायचे आहे. तुमच्या टाचा जास्तीत जास्त शरीराजवळ खेचून घ्या आणि गुडघे बघा अगदी जमिनीला टेकलेले आहे. पाठीचा कणा बिलकुल ताठ आहे, मान सरळ. आसन स्थिती घेतल्यानंतर सर्व शरीर शिथिल करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला आसन टिकवायला मदत होईल. छान अशी स्थिती घेतलेली आहे. आज आपण हे आसन 30 सेकंदापर्यंत स्थिर राहायचं आहे सर्वांनी, कारण हे आसन फार अवघड नाही. या आसनामध्ये बघा तुमच्या पायाच्या मांड्याच्या आतील स्नायू हे चांगले ताणले गेलेले आहेत. त्यामुळे तेथील रक्तविसरण संस्था कार्यान्वित होते. अतिरिक्त चरबी असते ती वाढलेली, ती पण यामध्ये कमी होते. तुमचा पाठीचा कणा ताठ आणि सरळ ठेवलेला आहे, त्यामुळे मज्जारज्जू तुमचा
सक्षम होण्यास मदत होते. छान अशी स्थिती घेतलेली आहे बघा. सावधान असं स्थिती सोडायची आहे. पहिले आपला दोन्ही हात जागेवर, त्यानंतर सावकाश दोन्ही पाय सरळ. एक लांब श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. आता आपल्याला पुढील आसन करायचं आहे वज्रासन. वज्रासन हे एकमेव असं आसन आहे की जे आपण जेवण केल्यानंतर लागेल करू शकतो आणि प्रत्येकाने केलं पाहिजे. साधारण 15 मिनिटं आपण या आसनामध्ये जेवण झाल्यानंतर बसायचं आहे. आता आपण करणार आहोत वज्रासन. त्यासाठी पहिले आता आपला डावा पाय गुडघ्यात वाकवून आपल्या बैठकीजवळ घ्यायचा आहे. उजवा पाय वाकवून बैठकीजवळ. आपल्याला ही बैठक ही आपल्या दोन्ही टाचांचा व्ही शेप, पायांचा व्ही शेप करून ती बैठक आपल्याला त्या दोन्ही टाचांमध्ये ठेवायची आहे. काही लोक टाचांवर बसतात आणि त्यामुळे त्यांना जास्त काळ बसू शकत नाही. हा सर्वात महत्वाचा भाग आहे या वज्रासनामधला. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर, पाठीचा करा ताठ, मान सरळ आहे बघा. संत श्वसन चालू ठेवायचं आहे. आता आपल्याला या वज्रासनातच आपल्याला पुढचे काही आसन करायचे आहे. त्याला आपण इथे करणार आहोत. पहिले करणार आहोत अर्ध उष्ट्रासन. त्यासाठी पहिले आपल्याला दोन्ही गुडघ्यांवर यायचं आहे. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. दोन्ही गुडघ्यामध्ये थोडासा अंतर ठेवा जेणेकरून तुम्हाला बॅलन्स करता येईल. आता सावकाश दोन्ही हात आपल्या कमरेवर घ्या. कमरेवर अशा पद्धतीत घ्या बघा. हाताचे बोटे खालच्या दिशेला आणि मनगट वरती. श्वास घ्या आणि श्वास सोडत कमरेतून मागे वाकण्याचा प्रयत्न करा. जेवढं शक्य होईल तेवढं वाकण्याचा प्रयत्न करा. व्हेरी गुड. बघा या आसनामध्ये तुम्हाला पोटावर आणि छातीवर चांगल्या प्रकारे ताण आलेला आहे. त्यामुळे पोटातील तुमचे पचन इंद्रिय कार्यान्वित होण्यास मदत होते. साधारण 15 सेकंद या आसनामध्ये सर्वांनी स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. सावधान आसन स्थितीत सोडायचे. एकदा श्वास घेत सावकाश कमरेतून सरळ, दोनदा दोन्ही हात जागेवर. पुन्हा वज्रासनात बसायचं आहे. एक लांब श्वास घ्या, श्वास सोडा. बघा हे झालं अर्ध उष्ट्रासन. काही काळ अर्ध उष्ट्रासनाचा सराव केल्यानंतर आपण पूर्ण उष्ट्रासन करू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी आता पूर्ण उष्ट्रासनासाठी तयार राहायचं आहे. एक लांब श्वास घ्या, श्वास सोडा. आता सावकाश पुन्हा आपल्या दोन्ही गुडघ्यांवर या. गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर ठेवा. दोन्ही हात आपले पुन्हा कमरेवर घ्या. श्वास सोडत सावकाश कमरेतून वाकायचंय मागे. अर्ध उष्ट्रासन केल्यानंतर सावकाश आपल्याला एक हात आपल्या टाचांवर न्यायचा आहे बघा. व्हेरी गुड. हे बघा दोन्ही हात तिचे बघा कसे टाचांवरती आहे. कंबर जास्तीत जास्त आपलं पुढे लोटण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या पाठीला चांगला वाक मिळेल. छान अशी स्थिती झालेली आहे बघा. यामध्ये तुमच्या कमरेला अधिक ताण आलेला आहे अर्ध उष्ट्रासनापेक्षा आणि मानेला पण चांगला ताण आलेला आहे. थायरॉइड ग्रंथीसाठी पण अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. पाठदुखी, कंबरदुखी, सर्वायकल स्पॉन्डिलिटिस, लंबर स्पॉन्डिलिटिस यासाठी अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. सावधान आसन स्थिती सोडायची आहे. श्वास घेत सावकाश कमरेतून सरळ, दोनला आपल्या दोन्ही बैठका जागेवर. एक लांब श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. आता पुढील आसन आपण करणार आहोत. यामध्ये शशांक आसन. त्यासाठी श्वास घेत आपले दोन्ही हात बाजूने वरती घ्या. श्वास सोडत सावकाश कमरेतून वाकत आपल्याला दोन्ही हात जमिनीवर, मान जमिनीवर. यामध्ये अंगुठी जमिनीवर ज्यांना शक्य आहे त्यांना अंगुठी जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी कपाळ टेकवलं तरी चालेल. यामध्ये बघा तुम्हाला बैठक उचलण्याची प्रवृत्ती होत असते, ती शक्यतो होऊ द्यायची नाही. जरी आपलं सुरुवातीला आपली मान किंवा कपाळ जमिनीवर नाही टेकली तरी चालेल, पण बैठक आपली जागेवर ठेवायचा प्रयत्न करा. बघा आता आपण उष्ट्रासन, अर्ध उष्ट्रासनामध्ये बॅक बेंडिंग केलेलं आहे.
त्यानंतर आपल्याला फ्रंट बेंडिंग करणं गरजेचं आहे. जे बी आसन आपण पहिले फ्रंट बेंडिंग केलं तर त्यानंतर बॅक बेंडिंग करणं गरजेचं आहे किंवा बॅक बेंडिंग केल्यानंतर फ्रंट बेंडिंग करणं गरजेचं आहे. हे पण आसन तुम्ही 30 सेकंदापर्यंत आरामशीर करू शकता. संत श्वसन चालू ठेवायचं आहे. कुठे श्वास रोखून ठेवायचा नाही यामध्ये. छान अशी स्थिती घेतलेली आहे बघा. पूर्ण बैठक तिची जागेवर आहे. कपाल जमिनीवर टेकलेला आहे. दोन्ही हात आपले जमिनीवर आहेत. सावधान अशा स्थिती सोडणार आहोत. श्वास घेत सावकाश मान कंबर सरळ, श्वास सोडत बाजूने दोन्ही हात जागेवर. एक लांब श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. आता यामध्ये आपण पुढचं आसन करणार आहोत उत्तान मांडूकासन. त्यासाठी आता सर्वजण तयार. उत्तान मांडूकासन. पहिले आपल्याला आपले दोन्ही हात मांड्यांमध्ये ठेवा, मांड्यांमध्ये घे आणि दोन्ही गुडघे जास्तीत जास्त बाजूला करायचा प्रयत्न करा. पहिले दोन्ही हात आपले समोर टेकवा आणि दोन्ही हाताचा आधार घेत आपल्याला मांड्या जास्तीत जास्त बाजूला करायचा प्रयत्न करायचा आहे बघा. त्यानंतर श्वास घेत आपले दोन्ही हात वरती करायचे आहे बाजूने आणि दोन्ही हाताचा क्रॉस आपल्याला करायचा आहे पाठीमागे. व्हेरी गुड. क्रॉस. उजवा हात डाव्या खांद्यावर आणि डावा हात उजव्या खांद्यावर ठेवायचा प्रयत्न करा. मान सरळ, पाठीचा करा ताठ परिस्थिती. बघा या आसनामध्ये पण तुमच्या मांड्यांवर चांगला ताण आलेला आहे. सर्वायकल स्पॉन्डिलिटीसाठी पण अत्यंत उपयुक्त असं आसन आहे उत्तान मांडूकासन. साधारण 20 सेकंदापर्यंत या आसनामध्ये स्थिर राहायचं आहे. कुठेही ताण नाही, तणाव नाही. स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर नेहमी पाहिजे कुठलंही आसन घेतल्यानंतर. संत श्वसन. जिथे कुठे तुम्हाला ताण जाणवत असेल तिथे आपण मनाने जाऊन तो ताण कमी करायचा प्रयत्न करायचा आहे. अजून काही सेकंद फक्त आपण या आसनामध्ये स्थिर राहणार आहोत. छान अशी स्थिती घेतलेली आहे बघा. सावधान. असं स्थिती सोडायची आहे. एकला श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत हात खाली, दोन्ही हाताने आपल्याला जमिनीवर टेकवत आपल्या दोन्ही मांड्याजवळ. एक लांब श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. आता आपण वज्रासनातून दंडासनात जाणार आहोत. त्यासाठी पहिले आपला डावा पाय सरळ करा, उजवा पाय सरळ करा. एक लांब श्वास घ्या, श्वास सोडा. दंडासन म्हणजे आपली आहे बैठक स्थिती. यामध्ये आपले दोन्ही हात आपल्या कमरेजवळ असतील. पाठीचा करा ताठ पण शिथिल, मान सरळ आणि दोन्ही पाय जुळले. यामध्ये आपण करणार आहोत वक्रासन. त्यासाठी आता सर्वजण तयार. पहिले डावा पाय उचलून उजव्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचा आहे. व्हेरी गुड. आता श्वास घेत उजवा हात वरती करायचा आहे. उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला रेटा देत आपला उजवा हात जमिनीवर, डावा हात या पद्धतीत मागे घ्यायचा आहे. दोन्ही हातांची तळवे विरुद्ध दिशेला आणि मान आपली डाव्या बाजूने जास्तीत जास्त मागे. पाठीचा कणा बघा, पाठीचा कणा बिलकुल सरळ आहे, मान जास्तीत जास्त मागे गेलेले आहे. छान अशी स्थिती घेतलेली आहे बघा. यामध्ये कमरेपासून वरच्या भागाला चांगला पीळ आलेला आहे. त्यामुळे पोटातील तुमचे पचनेंद्रिय कार्यान्वित करत होते. डायबिटीस साठी अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. मेरुदंडाला पण चांगला पीळ आलेला आहे. त्यामुळे तुमचे मेरुदंड सक्षम व्हायला मदत. संत श्वसन चालू ठेवायचं आहे. अजून काही सेकंद या आसनामध्ये आपल्याला स्थिर थांबायचं आहे. छान अशी स्थिती घेतलेली आहे बघा. सावधान. आसन स्थिती सोडायची आहे. पहिले आपली मान सरळ करा, त्यानंतर दोन्ही हात जागेवर घ्या, डावा पाय सरळ. एक लांब श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. बघा ज्यांना शक्य होईल तितका हात खाली टेकवायचा प्रयत्न करा. सुरुवातीला हात टेकत नसलं तरी चालेल, पण पहिल्याच दिवशी आपण किंवा लगेच पहिल्या 2-3 दिवसातच आपण हात टेकेल अशी अपेक्षा ठेवू नका. कुठलंही आसन आहे तुम्हाला सरावाने आदर्श स्थिती वाटचाल करत असते. आता ही कृती आपल्याला दुसऱ्या बाजूने करायची आहे. त्यासाठी पहिले आता उजवा पाय उचलून डाव्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचा आहे. त्यानंतर श्वास घेत डावा हात वरती करा, डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला रेटा देत उजवा हात समोर आणि डावा हात पाठीमागे ठेवत मान
उजव्या बाजूने मागे करायचे आहे. आसन स्थिती पूर्ण संत श्वसन. बघा आपल्या पोटाला अधिकाधिक फील घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या पोटावरची अतिरिक्त चरबी असते ती पण कमी व्हायला मदत होते. यामध्ये मानेला आपल्या चांगला फील आलेला आहे, त्यामुळे मानदुखीवर पण या आसनाचा चांगला फायदा होऊ शकतो. संत श्वसन चालू ठेवायचं आहे. कुठलंही आसन आपण सुरुवातीला करत असतो त्यावेळेला साधारण 15 ते 20 सेकंदापर्यंत या आसन टिकवायचा प्रयत्न करा. नंतर हळूहळू कालावधी आपला वाढवायचा सर्वाधिक प्रयत्न करायचा आहे. सरावाने या गोष्टी सर्व शक्य होत असतात. सावधान आसन स्थिती सोडायची आहे. 1 ला पहिले मान सरळ करा. 2 ला सावकाश दोन्ही हात जागेवर घ्या. नंतर आपला पाय. 3 ला सावकाश सरळ. एक लांब श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. आता ह्यानंतर आपण पुढील आसन करणार आहोत विपरीत शयन स्थितीमध्ये. त्यासाठी आपल्याला दंडासन सोडून विपरीत शयन स्थितीमध्ये जायचं आहे. त्यासाठी पहिले आपला डावा पाय शरीराजवळ घ्या. उजवा पाय शरीराजवळ घ्या. आता सावकाश दोन्ही हात समोर जमिनीवर टेकवायचे आहे. डावा पाय मागे, उजवा पाय मागे. अष्टांगासन. सावकाश आता आपल्या अष्टांग जमिनीवर टेकवायचे आहे. अष्टांग जमिनीवर टेकवून खाली सर. अष्टांग जमिनीवर खाली सर. अष्टांग जमिनीवर टेकवत बघा. दोन्ही पायाचे तळवे जमिनीत टेकलेले आहेत. आपले हाताचे तळवे जमिनीला आहेत. अनोटी जमिनीवर. ही झाली विपरीत शयन स्थिती. विपरीत शयन स्थितीमध्ये आपण पहिले करणार आहोत भुजंग आसन. त्यासाठी आता हे सर्व आसन तुम्हाला शिकून झालेले आहे, म्हणून सॉरी आपल्याला विपरीत शयन स्थिती मधले आसन शिकवायचे राहिलेले. बाकी दंड स्थिती आणि दंडासन आणि शयन स्थितीतले आसन झालेले आहेत. आज आपण फक्त विपरीत शयन स्थितीतले आसन राहिलेले ते मी आज तुम्हाला पहिले समोर करून दाखवतो, त्यानंतर तुम्ही करायचं आहे. विपरीत शयन स्थितीमध्ये आपण पहिले करणार आहोत भुजंग आसन. त्यासाठी आपले दोन्ही हात पहिले समोर घ्या. सरळ सरळ. दोन्ही हात समोर आहे, सरळ आहे. आता सावकाश दोन्ही हात आपल्या खांद्याजवळ घ्यायचे आहेत. मान खाली ठेव, मान खाली ठेव. आता घेतलेले. आता यामध्ये श्वास घेत सावकाश पहिली मान छाती उचलून घ्यायची आहे. मान जास्तीत जास्त मागे. व्हेरी गुड. बघा भुजंगासन. दोन्ही पोपट जमिनीवर ठेवलेले आहेत. हात जमिनीवर आहे. फक्त छातीपासून वरचा भाग आपण जास्तीत जास्त मान मागे ठेवायचा प्रयत्न. जेवढी मागे टाकता येईल तेवढी मागे टाकायचा प्रयत्न करायचा. सावधान आसन स्थिती सोडणार आहोत. श्वास सोडत सावकाश पहिले कपाळ जमिनीवर, त्यानंतर दोन्ही हात जागेवर, अनोटी जमिनीवर. बघा आता सर्वांना हे आसन करायचं आहे. त्यासाठी आता सर्वजण विपरीत शयन स्थितीमध्ये स्थिर आहात. सावधान पहिले आता आपले दोन्ही हात समोर घ्या. सावकाश दोन्ही हात आपल्या हाताचे तळवे मागे घ्यायचे आहे. कपाळ जमिनीवर, कपाळ जमिनीवर ठेवा. कोपर शरीराजवळ घ्या, कोपर शरीराजवळ घ्या. आता श्वास घेत सावकाश कपाळ छाती जमिनीपासून वरती उचलून घ्या. व्हेरी गुड. आसन स्थितीत पूर्ण संत श्वसन. मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यावर अत्यंत उपयुक्त असं आसन आहे भुजंगासन. हे आसन तुम्ही साधारण 30 सेकंदापर्यंत आज टिकू शकता. त्यानंतर सरावाने आसन 1 मिनिट ते 3 मिनिटापर्यंत तुम्ही करू शकता. जेवढा आसन टिकवाल तेवढा तुमच्या शरीराला त्या आसनाचे फायदे होत जाणार. सावधान आसन स्थिती सोडायची आहे. श्वास सोडत पहिले सावकाश छाती कपाळ जमिनीवर. 2 ला आपले दोन्ही हात जागेवर घेत अनोटी जमीन. एक लांब श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. विपरीत शयन स्थितीमध्ये आपण अजून एक आसन शिकणार आहोत शलभासन. त्यासाठी बघा पहिले आपले दोन्ही हात समोर. तुम्ही आसन पहिले बघून घ्यायचं आहे, त्यानंतर तुम्ही ते करायचं आहे. कारण हे 2 आसन तुम्हाला शिकवायचे राहिलेले.
त्यासाठी बघा पहिले आपले दोन्ही हात मांड्यात खाली घ्या. व्हेरी गुड. त्यानंतर श्वास घेत आपले दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता जमिनीपासून जेवढे वरती उचलून घेता येईल तेवढे वरती उचलून घ्यायचे आहे. बघा यामध्ये तुम्हाला अनुमती उचलण्याची प्रवृत्ती होत असते, ती शक्यतो होऊ द्यायची नाही. साधारण 10 सेकंद हे आसन आपण टिकवायचा प्रयत्न करायचा आहे. छान अशी स्थिती घेतलेली आहे बघा. सावधान आसन स्थिती सोडायची आहे. श्वास सोडत सावकाश दोन्ही पाय जमिनीवर. बघा शर्वासन महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. तुमच्या ओटीपोटावरची जी अतिरिक्त चरबी ती ह्यामध्ये कमी व्हायला मदत होत असते. तुमच्या मांड्या पोटांवर ताण आलेला आहे, त्यामुळे मांड्या पोटांना पण सुद्धा असा आकार येण्यास मदत होत असते. आता आपण सर्वजण हे आसन करणार आहोत. त्यासाठी सर्वजण विपरीत शयनस्थितीमध्ये स्थिर आहात. प्रथम आपले दोन्ही हात आपल्या मांड्यांखाली घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला मांड्यांना थोडा सपोर्ट देता येईल. आता सावकाश श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता जमिनीपासून जास्तीत जास्त वरती उचलून घ्या. आसन स्थिती पूर्ण संत श्वसन. बघा यामध्ये तुम्हाला अंगुठी उचलण्याची प्रवृत्ती होत असते, ती शक्यतो होऊ देऊ नका. आज आपण हे आसन फक्त 10 सेकंदापर्यंत टिकवणार आहोत. काही सेकंद अजून तुम्हाला या आसनामध्ये स्थिर थांबायचं आहे. छान अशी स्थिती घेतलेली आहे बघा. सावधान आसन स्थिती सोडायची आहे. श्वास सोडत दोन्ही पाय अलगद जमिनीवर, दोन्ही हात जागेवर. आता यामध्ये तुम्हाला मॅडमने शिकवलेलं आहे विश्रांतीकारक आसन, मकरासन. ते आता आपण हे मकरासन करणार आहोत. त्यासाठी पहिले आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने घडी करून ठेवा. मान एका बाजूला सोयीस्कर डाव्या किंवा उजव्या बाजूला कल्टी करा. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. टाचा बघा आतील बाजूला आहे आणि बोटे बाहेरच्या दिशेला. आसनाची स्थिती बघा मगर जशी पाण्यातून बाहेर येऊन जमिनीवर झोपलेली असते त्या पद्धतीत आपल्या शरीराची स्थिती दिसते. पूर्ण सर्व शरीर ढिलं सोडून द्यायचं आहे, कुठेही ताण नाही. संत श्वसन चालू ठेवायचं आहे. कमीत कमी वेळ जास्तीत जास्त विश्रांती देणारा आसन आहे. पुढील आपल्याला शयन स्थितीमध्ये काही आसन करायचे आहे, त्यासाठी आपलं शरीर आणि मन दोन्ही तयार करायचं आहे. सर्व लक्ष श्वासावर केंद्रित ठेवा. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे. या सूक्ष्म हालचालीला आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. पुढील आपल्याला दंड स्थिती शयन स्थितीमधले काही आसन करायचे आहे. त्यासाठी आपलं शरीर मन तयार करायचं आहे. आता आपली श्वासाची गती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. संत श्वसन. सावधान मकरासन सोडणार आहोत. 1 ला आपले दोन्ही पाय जोडून घ्या. 2 ला दोन्ही हात पहिले आपल्या जागेवर घ्या, अंगुठी जमिनीवर. एक लहान श्वास घ्या, श्वास सोडा. आता विपरीत शयन स्थितीमधून आपल्याला शयन स्थितीमध्ये जायचं आहे. त्यासाठी पहिले आपले दोन्ही हात छातीजवळ घ्या, कपाल जमिनीवर ठेवा. आता संपूर्ण अष्टांग उचलून घ्या. कपाल, छाती, ताठतिरकी अवस्था. आता डावा पाय दोन्ही हातांमध्ये, उजवा पाय दोन्ही हातांमध्ये, कवड्यांवर येत. आता आपल्याला दोन्ही हात बाजूने जमिनीवर ठेवायचे आहे. डावा पाय पुढे, उजवा पाय पुढे, दंडासन. त्यानंतर आपल्याला दंडासनामधून शयन स्थितीमध्ये जायचं आहे. दोन्ही हातांच्या कोपराचा आधार घेत सावकाश शयन स्थिती. बघा शयन स्थितीमध्ये आपण काल जे आसन शिकलेलं आहोत त्याचा आपण पुन्हा सराव करणार आहे. पहिले आपण शयन स्थितीमध्ये करणार आहोत उत्तान पादासन. उत्तान पादासन म्हणजे आपल्याला पाय आपले दोन्ही गुडघ्या सरळ ठेवत फक्त शरीराशी 45 अंशाचा कोन करत एक 10 ते 15 सेकंद आपल्याला टिकवायचे आहे. सर्वजण आता शयन स्थितीमध्ये स्थिर आहात. आता आपण आसन करणार आहोत उत्तान पादासन. श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता
जमिनीपासून 45 अंशाचा कोन पर्यंत उचलून ठेवायचे आहे. व्हेरी गुड. बघा यामध्ये तुमच्या ओटीपोटावर भरपूर ताण आलेला आहे, त्यामुळे ओटीपोटावरची तुमची अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होत असते. छान अशी स्थिती घेतलेली आहे. कपाळ मान अगदी आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यात वाकवण्याची प्रवृत्ती होते, ती होऊ द्यायची नाही. खांदे ढिले सोडायचे आहे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाही. संत श्वसन. सावधान आसन स्थिती सोडायची आहे. श्वास सोडत सावकाश दोन्ही पाय जमिनीवर. लांब श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. आता यानंतर आपल्याला पुढील आसन करायचं आहे द्विपाद उत्तान पादासन. म्हणजे दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता जमिनीपासून आपल्याला छताच्या दिशेने म्हणजे शरीराशी 90 अंशाचा कोन करण्याचा होईल तिथपर्यंत आपल्याला दोन्ही पाय उचलून ठेवायचे आहे. सर्वजण आता शेन स्थितीमध्ये स्थिर आहात. आता आपण आसन करणार आहोत द्विपाद उत्तान पादासन. श्वास घेत सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता जमिनीपासून वरती उचलून घ्या. व्हेरी गुड. खांदे ढिले सोडा. हे खांदे बिलकुल ढिले सोडायचे आहे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाही. संत श्वसन. बघा पायाकडील अशुद्ध रक्ताचा निचरा व्हायला मदत होत असते. तुमच्या मानेपोटांना सुडोल असा आकार यायला मदत होते. ओटीपोटावरची अतिरिक्त चरबी यामुळे कमी होते. जेव्हा तुम्ही दूरचा प्रवास करता किंवा 2 दिवस प्रवास करता त्यानंतर तुमच्या पायावर सूज येते, ती सूज पण ह्या आसनामुळे कमी व्हायला मदत होत असते. सावधान आसन स्थिती सोडायची आहे. श्वास सोडत सावकाश दोन्ही पाय जमिनीवर. एक लांब श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. पुढील आसन आपल्याला करायचं आहे सेतू बंधासन. त्यासाठी आता आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून शरीराजवळ घ्यायचे आहे. दोन्ही पायात थोडासा अंतर घेतलं तरी चालेल. आता दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे घोटे पकडायचे आहेत. आता श्वास घेत पहिले कंबर त्यानंतर पाठ हळूहळू इथपर्यंत उचलायची आहे की जेणेकरून तुमची अंगुठी छातीला लागेल. व्हेरी गुड. आसन स्थिती पूर्ण. संत श्वसन. सर्वांनी आसन स्थिती घ्यायचा प्रयत्न करा. दोन्ही गुडघे आपले शक्यतो एका लाईन मध्ये ठेवायचा प्रयत्न. व्हेरी गुड. पाठदुखी कंबरदुखी यावर अत्यंत उपयुक्त असं आसन आहे सेतू बंधासन. तुम्हाला हे काल आसन शिकवलेले आहे. आज त्याचा आपल्याला इथे सराव करत साधारण 15 ते 30 सेकंदापर्यंत आसनामध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करा. संत श्वसन. छान अशी स्थिती घेतलेली आहे. सावधान आसन स्थिती सोडणार आहोत. श्वास सोडत पहिले पाठ कंबर जमिनीवर. त्यानंतर दोन्ही पाय सरळ. लांब श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. यानंतर आपल्याला एक शेवटचं आसन आहे आता यामध्ये पवन मुक्तासन. काल तुम्हाला शिकवलेलं आहे सर्व आसन. आज आपण त्याचा सराव करू आणि उद्यापासून आपण कंटिन्यू 45 मिनिटांपर्यंत हा प्रोटोकॉल संपवण्याचा प्रयत्न करा. तो प्रत्येकाने आपल्या घरी आपण या आसनाचा थोडासा संध्याकाळच्या वेळेस सराव करा जेणेकरून तुम्हाला तुमचं आसन व्यवस्थित करता येईल. शयन स्थितीमधील आसन आहे पवन मुक्तासन. सर्वजण आता शयन स्थितीमध्ये स्थिर आहात. आता आपण आसन घेणार आहोत पवन मुक्तासन. एक लाख श्वास घेत सावकाश दोन्ही पाय द्विपाद उत्तान पादासन मध्ये. एक दोनदा दोन्ही पाय गुडघ्यात वाकून मांड्या आपल्या पोटावर घ्या. त्यानंतर आपल्या दोन्ही हाताने दोन्ही पायाला घट्ट मिठी मारायची आहे. शक्यतो कोपर पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांनी मनगट पकडलेले आहे त्यांनी हळूहळू कोपर पकडण्याचा प्रयत्न करा. नंतर श्वास सोडत कपाळ किंवा अंगुठी दोन्ही गुडघ्यांमध्ये आणायचा प्रयत्न. आसन स्थिती पूर्ण. संत श्वसन. बघा ज्यांना आसन स्थितीची माहिती नसेल त्यांनी पहिले समोर बघून घ्या आणि त्यानंतर ते आसन सर्वांनी करायचा प्रयत्न करा. छान अशी स्थिती समोरच्या सहशिक्षकांनी केलेली आहे. बघा यामध्ये तुमच्या पोटावर चांगला दाब आलेला आहे, त्यामुळे पोटातील तुमचा अपान वायू बाहेर पडण्यास मदत होते. तुमच्या कमरेला पाठीला चांगला वाक आलेला आहे, त्यामुळे तिथले स्नायू मोकळे व्हायला मदत होत असते. ज्यांना सर्वायकलचा जास्तीचा त्रास असेल त्यांनी मान या आसनामध्ये नाही उचलली तरी चालेल.
किंवा काही सेकंद तुम्ही उचलल्यानंतर तुम्हाला त्रास जाणवत असेल तर मान सावकाश खाली ठेवली तरी चालेल. छान अशी स्थिती घेतलेली आहे बघा. सावधान असं स्थिती सोडायची आहे. पहिले एकला मान खाली, त्यानंतर बाजूने दोन्ही हात जागेवर, दोन्ही पाय द्विपाद उत्तान पादासनमध्ये आणि चारला श्वास सोडत हलकत आपले पाय जमिनीवर. आता आपले इथे सर्व आसनं संपलेले आहेत. तर आता आपला पुढे प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपली श्वासाची गती जी काही आता आसनामुळे वाढलेली आहे ती आता आपण हळूहळू शवासनातनं कमी करायचा प्रयत्न करणार आहे. विश्रांतीकारक आसन आहे शवासन. त्यासाठी पुन्हा पहिले आपल्या दोन्ही पायांमध्ये 5 ते 7 इंच 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्या. बोटे यामध्ये बाहेरच्या दिशेला टाचा आतील बाजूला, दोन्ही हात शरीरापासून 5 ते 7 इंच बाजूला. हाताचे तळवे छताकडे आहे, बोटे अर्धवट मिटलेली आहे. दिले सोडून द्यायचे म्हणजे ऑटोमॅटिक तुमचं बोट अर्धवट मिटलेली होती. मान सोयीस्कररित्या डाव्या किंवा उजव्या बाजूला कर. एक लांब श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. बघा आपण दंड स्थिती, बैठक स्थिती आणि विपरीत शेन स्थितीतले आसनांचा आज चारही स्थितीमधल्या आसनांचा सराव केलेला आहे. त्यामुळे आपल्या शरीरावर मनावर भरपूर ताण आलेला आहे. तो ताण आता आपण एक ते 1.5 मिनिटामध्ये आपण शरीराचं अवलोकन करून कमी करायचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम सर्वांनी एक लांब श्वास घ्या, श्वास सोडा. आता आपलं लक्ष आपल्या पायांकडे केंद्रित करायचं आहे. म्हणजे मनाने जाऊन आपल्या पायांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पायांची बोटे टाचा शिथिल करायचे आहे, सैल सोडायचे आहे. पोटऱ्यांचे स्नायू, गुडघ्यांचे स्नायू शिथिल करायचे आहे, सैल सोडायचे आहे. सावकाश लक्ष आपल्या मांड्यांवर केंद्रित करा. मांड्यांचे स्नायू शिथिल सोडा, रिलॅक्स करा. सावकाश लक्ष कमरेवर, कमरेचे स्नायू शिथिल करा, रिलॅक्स करा. कमरेचे मणके ढिले सोडा. त्यानंतर हळूहळू लक्ष आपल्या पाठीवर केंद्रित करा. पाठीचे स्नायू, पाठीचे मणके रिलॅक्स करा, शिथिल करा. लक्ष आता दोन्ही खांद्यांवर, दोन्ही खांद्यांचे स्नायू शिथिल करा, सैल सोडा. दोन्ही हातांची पोपट, हातांची मनगट, हातांची तळवे, बोटे शिथिल करा, सैल सोडा. सावकाश लक्ष आपल्या मानेवर केंद्रित करा. मानेचा आपला एक एक मणका शिथिल करा, सैल सोडा. लक्ष आता तुमच्या चेहऱ्यावर केंद्रित करा. चेहऱ्यावरचे आपले सर्व स्नायू, कपाळ, डोळे, नाक, दोन्ही नाकपुड्या शिथिल करा, सैल सोडा. संपूर्ण शरीर आपलं शिथिल झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. पुढील आपल्याला प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी मन शरीर सर्व तयार झालेलं आहे. श्रमे जाते शवासन, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती देणारं आसन आहे शवासन. सावधान. आता आपण शवासन सोडणार आहोत. 1 ला आपले पहिले पाय जवळ घ्या, 2 ला आपले दोन्ही हात शरीराजवळ, 3 ला मान सरळ. सावकाश आता डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला
हाताच्या कोपराचा आधार घेत बैठक स्थितीमध्ये यायचे आहे. बैठक स्थितीमध्ये दोन्ही पाय जोडलेले, हात आपले कमरेजवळ आहे, मान सरळ आहे. आता प्राणायामासाठी आपल्याला कुठल्याही एका ध्यानात्मक आसनात स्थिर व्हायचं आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन, सिद्धासन किंवा ज्यांना शक्यच नाही त्यांनी साधी मांडी घातली तरी चालेल, आणि ज्यांना शक्य आहे साधारण 10 ते 15 मिनिटं आपण वज्रासनात बसू शकतो, अशा की वज्रासन घातलं तरी चालेल. यामध्ये आता आपण पहिले करणार आहोत शुद्धी क्रिया, कपालभाती. कपालभाती ही आपण साधारण कमीत कमी 3 मिनिटं आणि जास्तीत जास्त जोपर्यंत थकवा येत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता. पण आज आपण इथे 2 आवर्तन करणार आहे. 2 आवर्तन असे की तुम्हाला थकवा येईल तिथे थांबायचं, श्वास घ्यायचा आणि पुन्हा दुसरं आवर्तन पोटाला धक्के देत कपालभातीचा अभ्यास सुरू करायचा. आता बघा, यामध्ये तुम्ही श्वास घ्यायचा आणि हळूहळू श्वास सोडून द्यायचा. श्वास अर्ध्याच्या वर सोडून झाला की मग श्वास बाहेर फेकायला सुरुवात करायची. यामध्ये काही लोकांच्या चुका हे म्हणतात, श्वास घेतात आणि लागलीच श्वास सोडायचे धक्के द्यायला सुरुवात करतात. त्यांना जास्त काळ कपालभातीचा अभ्यास नाही करता येत. त्यामुळे श्वास सोडून द्यायचा. अर्धा श्वास सोडल्यानंतर तुम्ही पोटाला धक्के देत नाकातून फक्त श्वास बाहेर फेकायचा. श्वास घेण्याची कृती ऑटोमॅटिक होत असते. सर्वजण आता बैठक स्थितीमध्ये ध्यानात्मक आसन स्थिर आहे. आता आपण हाताची द्रोण मुद्रा, पाठीचा कणा ताठ पण शिथिल, मान सरळ, डोळे बंद. सर्वांनी श्वास सोडलेल्या अवस्थेमध्ये या. आता भरपूर श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास सोडत नाकातला फक्त श्वास बाहेर फेकत पोटाला धक्के देत कपालभातीचा अभ्यास सुरू करा. यामध्ये तुम्हाला खांदे उडवण्याची प्रवृत्ती होत असते, ती शक्यतो होऊ देऊ नका. कपालभातीचे खूप सारे फायदे आहेत. याचा आपण दररोज सराव करणं गरजेचं आहे. प्राणायामाच्या पहिले आपण कपालभाती करणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाला 2 आवर्तन करायचे आहे. म्हणजे ज्याला जिथे थकवा येईल तिथे थांबायचं आणि पुन्हा दुसरं आवर्तन करायचं. सराव हा तुम्ही साधारण 1 मिनिटापासून तर तुम्हाला शक्य होईल तिथपर्यंत तुम्ही तो करायचा आहे. सावधान, चालू आवर्तन आपल्याला पूर्ण करून थांबायचं आहे. बघा, कपालभातीचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला काही सेकंद श्वास घेणे आणि सोडणे याची इच्छा होत नाही. म्हणजे श्वास पण घ्यावा वाटत नाही आणि श्वास पण सोडावा वाटत नाही, अशी स्थिती निर्माण होत असते. बघा, तुम्ही जर बारीक लक्ष दिलं तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहील. प्राणायाम करताना सर्व लक्ष आपल्या फक्त श्वासाकडे केंद्रित ठेवायचं असतं. डोळे बंदच ठेवायचे. तुम्हाला सर्व प्राणायाम शिकून झालेले आहे. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कुणीही डोळे उघडायचे नाही. सर्व लक्ष फक्त आपल्या कानावर, म्हणजे ज्या सूचना येईल त्याचं पालन करायचं. आता आपण पुढील प्राणायाम करणार आहोत अनुलोम विलोम. साधारण 3 आवर्तन आज करणार आहोत. त्यासाठी उजव्या हाताचा पहिले प्रणव मुद्रा करा. म्हणजे अंगठ्या शेजारी दोन्ही बोट मुडकून घ्यायचे आणि आपला अंगठा उजव्या नाकपुडीवर अलगद ठेवायचा आहे. हाताचा कोपर जास्त वरती पण नकोय आणि जास्त खाली पण नकोय, अगदी आपल्या छातीला लागून ठेवायचा आहे. आता डाव्या नाकपुडीने सर्वांनी श्वास सोडलेल्या अवस्थेमध्ये या. आता डाव्याच नाकपुडीने भरपूर श्वास घ्या. सावकाश श्वास घ्यायचा आहे. भरपूर श्वास घ्यायचा आहे, पोटभर श्वास. त्यानंतर डावी नाकपुडी अलगद बंद करा. उजवीने सावकाश श्वास सोडा. पूर्ण पोट कपाटीला जाऊपर्यंत श्वास सोडत राहायचा. दुसऱ्या हाताची आपली ध्यान मुद्रा गुडघ्यावर पाहिजे. पूर्ण श्वास सोडलाय. आता उजव्याच नाकपुडीने पुन्हा सावकाश श्वास घ्या. भरपूर श्वास घ्या. इथे कुठेही झटका द्यायचा नाही. श्वास घेतल्यानंतर उजवी नाकपुडी बंद करून डावीने सावकाश श्वास सोडा. हे झालं 1 आवर्तन. अजून आपल्याला 2 आवर्तन करायचे आहे. डावीने पूर्ण श्वास सोडा.
पुन्हा आता डावीने सुरुवात करा. डावीने श्वास घ्या, भरपूर श्वास घ्या, डावी बंद. उजवीने श्वास सोडा, पूर्ण श्वास सोडा. पोट खपाटीला जाऊपर्यंत श्वास सोडा. पुन्हा उजवीने घ्या, उजवी बंद, डावीने सोडा. सावकाश श्वास सोडायचा, इथे कुठेही घाई करायची नाही. पुन्हा एक आवर्तन आपल्याला करायचं आहे. डावीने पुन्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे, छाती भर आपल्याला श्वास घ्यायचा आहे. डावी बंद, उजवीने सावकाश श्वास सोडा. पूर्ण पोट कपाटीला जाऊपर्यंत श्वास सोडा. पुन्हा उजवीने श्वास घ्या, उजवी बंद, डावीने श्वास सोडत आपल्याला थांबायचा आहे. डावीने श्वास सोडून हात जागेवर घ्या. संत श्वसन प्राणायामाच्या अभ्यासाने बघा आपल्या मनाला एक दिव्य अशी ध्यानाची अवस्था प्राप्त व्हायला सुरुवात असते. त्याचा सर्वांनी अनुभव घ्या. पुढील प्राणायाम आपण करणार आहोत शीतली. त्यासाठी आता सर्वजण तयार आहे. पहिले आपली जीभ बाहेर काढा, जिभेची पन्हाळी करा. आता त्या पन्हाळीने आपल्याला आतमध्ये श्वास ओढायचा आहे. भरपूर श्वास घ्या, पन्हाळीतनं श्वास घ्या आतमध्ये. श्वास घेतल्यानंतर जीभ आतमध्ये घेऊन तोंड बंद करा आणि नाकाने सावकाश श्वास सोडा. पूर्ण श्वास सोडायचा आहे. पुन्हा 2 आवर्तन करायचे आपल्याला. जीभ बाहेर काढा, जिभेची पन्हाळी करा. त्या पन्हाळीतनं आतमध्ये भरपूर श्वास घ्या. थंड असा श्वास आतमध्ये येत आहे. आता जीभ आतमध्ये घेऊन तोंड बंद करा आणि नाकातनं श्वास सोडा. बघा हलकासा गरम श्वास बाहेर जात आहे. याने आपल्याला शरीराचं तापमान मेंटेन व्हायला मदत होत असते. पुन्हा एक आवर्तन, शेवटचं आवर्तन. जीभ बाहेर काढा, जिभेची पन्हाळी करा. पन्हाळीतनं भरपूर श्वास घ्या. नंतर जीभ आतमध्ये घेऊन तोंड बंद करून नाकाने श्वास सोडा. आवर्तन पूर्ण करून थांबायचं आहे. संत श्वसन. पुढील प्राणायाम आपण करणार आहोत भ्रामरी रेचक. म्हणजे आपल्याला भरपूर श्वास घेऊन कान बंद करून डोळे बंद करून घशातनं भुंग्यासारखा आवाज करायचा आहे. भुंग्यासारखा आवाज करताना आपल्याला दात पोट बिलकुल सैल सोडायचे आहे आणि जेवढा मोठा तुम्हाला आवाज करता येईल तेवढा आवाज करा. जेवढा आवाज मोठा होईल तेवढे तुम्हाला शरीरात कंप जास्त जाणवतील. सर्वजण ध्यानात असणं स्थिर आहे. हाताची ध्यान मुद्रा आहे. पाठीला करतात मान सरळ, डोळे बंद. संत श्वसन. श्वास सोडलेल्या अवस्थेमध्ये या. आता भरपूर श्वास घ्या. श्वास सोडत घशातनं भुंग्यासारखा आवाज करत भ्रामरी रेचकला सुरुवात करा. पुन्हा एकदा श्वास घ्या. श्वास सोडत भ्रामरी रेचक. शेवटचा आवर्तन. श्वास घ्या, श्वास सोडत भ्रामरी रेचक. आवर्तन पूर्ण करून थांबायचं आहे. बघा तुमच्या शरीरामध्ये या भ्रामरीमुळे तुमच्या शरीरात कंपना निर्माण झालेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा. आता आपण पहिले एक संकल्प करायचा आहे. तो मी म्हणे तो माझ्याबरोबर आपण सर्वांनी म्हणायचा प्रयत्न करायचा. आपण आपल्या मनाला संतुलित ठेवूया. याने आपला आत्मविश्वास
वाढणार आहे. मी माझे स्वतःचे, कुटुंबाचे, विश्वाचे प्रति शांती, प्रेम, निरामय आरोग्यासाठी प्रयत्न करेन. आता आपण विश्व कल्याणात प्रार्थना म्हणणार आहोत. सर्वांनी म्हणायचे आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वभद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. सावकाश त्या दोन्ही हाताच्या तळव्याचं एकमेकांवर घर्षण करा. अलगद डोळ्यावर ठेवत डोळ्याला प्रकाशाची जाणीव करून ते डोळे उघडायचे आहे. हरि ओम.